नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचाच म्हणजे 18 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आणि याचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. आज थोडासा मला लेटच झाला, पण पाहूयात आजच्या रिव्ह्यूमध्ये काय काय झालं. आजचा भागसुद्धा खूपच मोठा आहे. पूर्ण रिव्ह्यू ऐका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं की तुम्ही व्हिडिओ तर खूप पाहता पण कुणी सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे ना थोडंसं डिमोटिव्ह झाल्यासारखं वाटतं. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवातीला इथे थोडा खालचाच भाग दाखवलेला आहे. अर्जुन आणि सायली महिपतच्या घराबाहेर झाडाआड अडून ते जो आग असते, आग म्हणजे लाकडाला लागलेली आग असते, तर ते महिपतच्या अंगणामध्ये टाकतात. आता महिपत तिथे येतो आणि त्या आगीचं लाकूड हातात घेतो, तेव्हा त्याला त्याच्यावरती दिसतं की 22 वर्षापूर्वी असं लिहिलेलं असतं. आता महिपत हे सगळं बघत असतो, आजूबाजूला इकडे तिकडे शोधाशोध करतो की हे कुणी पाठवलेलं आहे म्हणून, पण त्याला कुणीही दिसत नाही आणि महिपत असा विचारच करत असतोय. आणि इकडे झाडाच्या आडून अर्जुन आणि सायली हे सगळं पाहत असतात. आता हे सगळं पाहत असताना सायली म्हणत असते, महिपत चांगलाच घाबरलेला दिसतोय. अर्जुन म्हणतो, हो चल आता आपलं काम झालेलं दिसतंय, आपण इथून निघूयात. म्हणून अर्जुन आणि सायली दोघेजणी तिथून निघून जातात. तोपर्यंत इकडे आतमध्ये जो नागराज असतो फोनवर बोलत असतो तो बाहेर येतो आणि म्हणतो, महिपत काय अरे हे. महिपत म्हणतो, आता कुणीतरी हे माझ्या पुढ्यात टाकलं. तोपर्यंत नागराज म्हणतो, म्हणजे तुला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न करतंय. महिपत जोरात ओरडतो, कुणीतरी नाही, प्रियाच प्रयत्न करते. नागराज शेठ प्रियाच प्रयत्न करते. नागराज शेठ नाही, या जळत्या लाकडासारखी तिला पण उभी जाळली ना तर नावाचा महिपत शिकरे नाही मी, असं म्हणून महिपत हातातलं जळतं लाकूड जोरात खाली फेकून देतो. आता इकडे सीन दुसरा दाखवलेला आहे सुभेदारांच्या घरातला. आता इथे कल्पनाताई गरम गरम चपात्या बनवत असतात आणि अस्मिताला म्हणतात की अस्मिता हे घे गरम गरम चपाती. आणि हे काय अस्मिता, तू अजून चपाती खाल्लेलीच नाही आहेस, अगं गार केलीस तू ती सगळी, असं कल्पनाताई अस्मिताला सांगत असतात. नंतर तिच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतात, अस्मिता अगं जेव की. तोपर्यंत अस्मिता म्हणते, भूक नाही आहे ग मला. आता कल्पनाताई खुर्चीवरती तिथे बसतात आणि म्हणतात, अगं पण तुझ्या बाळाला भूक लागली असेल ना. आता याच्यावरती अस्मिता म्हणते, मला बाळाच्या बाबाची खूप आठवण येते ग मम्मा आणि जेवणच जात नाही आहे ग. त्यावरती कल्पनाताई म्हणतात, आता हे जर का मी सचिनला सांगितलं ना तर तो केवढा चिडेल तुझ्यावरती माहिती आहे का. हे बघ अस्मिता, ते काही नाही आहे, पटकन जेव आणि पटकन बाहेर जाऊन फेऱ्या मार, म्हणजे जेवण केलेलं छान पचेल. आता अस्मिता जेवायला सुरुवात करते. आता पुढे कल्पनाताई म्हणतात, हे बघ अस्मिता, आतापर्यंत मी, पूर्ण आईनी आणि सायली आम्ही तिघींनी तुला सांगून ना खूप थकलोत ग, की गर्भसंस्कारामध्ये जे काही शिकलीस ना तू तर ते लक्षात ठेव ना ग. आता स्वतःपेक्षा ना जास्त काळजी आपल्या बाळाची घ्यायची असते. त्यावरती अस्मिता म्हणते, मम्मा सगळं बाळाच्या आईनेच करायचं असतं का ग. कल्पनाताईंच्या लक्षातच येत नाही. त्यानंतर पुढे अस्मिता म्हणते, बाबाच्या बाळाचं काहीच कर्तव्य नसतं का. कल्पनाताई म्हणतात, आहे ना, बाळाच्या भविष्याची जबाबदारी बाबांवरतीच असते आणि आता सचिन ती जबाबदारी पार पडतोय ना. आणि हे बघ, तुला सचिनची आठवण येते ना, मग आपण दोघीही त्याला फोन करूयात आणि मग तू त्याच्याशी पोटभर बोल, चालेल का, असं कल्पनाताई म्हणतात. पण त्याच्या अगोदर ती तुला पोटभर जेवावं लागेल, जेव बरं पोटभरती, असं म्हणून दोघी जणीही हसतात. आता अस्मिता बरं म्हणते. अस्मिता म्हणते, मम्मा मी जेवते, पण नंतर तू गर्भसंस्काराच्या पुस्तकातली 3-4 पानंही वाचून दाखव म्हणजे बाळाला आजीचा आवाजही ऐकू जाईल. त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, चालेल, तू ना अशीच हसत राहा, म्हणजे ना बाळावरती आपोआपच उत्तम गर्भसंस्कार होतील. त्यानंतर लगेच अस्मिता म्हणते, हो मम्मा, असं म्हणून हा सीन इथे संपतो आणि दुसरा सीन दाखवलेला आहे तो म्हणजे प्रतिमात्यांचा. आता प्रतिमा त्या घरामध्ये आवरावरी करत असतात. ते त्यांचं कपाट आवरतात, तर कपाट आवरताना त्यांच्या हातून खाली एक बॉक्स पडतो. आता त्या बॉक्समध्ये काहीतरी त्यांच्या आठवणी असतात, तर त्या आठवणी पाहिल्यानंतर प्रतिमात्यांना त्यांच्या जुन्या भूतकाळातले आठवणी आठवायला लागतात. म्हणजे अर्जुन जेव्हा छोटा होता, सायली छोटी होते, त्यांचा बर्थडेचा तो सीन, त्यानंतर ते जे लॉकेट असतं ना पूर्ण आजीने घेतलेलं अर्जुनसाठी, पण ते सायलीला म्हणजेच तन्वीला देतो लहानपणी. आता या सगळ्या आठवणी प्रतिभात्यांना आठवायला लागतात की अर्जुनचा वाढदिवस असतो आणि कल्पना त्याला औक्षण करतात. त्यानंतर अर्जुनला वाटत असतं की तन्वी का नाही मला औक्षण करत. आता हे सगळे सीन आहेत ना, तर ते प्रतिमात्याला आठवायला लागतात. आता प्रतिमात्यांना या सगळ्या आठवणी आठवत असताना त्यांना अचानकच वाटते की रविराजांशी बोलावं म्हणून. आता त्या पटकन कपाट बंद करतात, सगळं आवरून आणि हॉलमध्ये येतात रविराजांकडे आणि तिथे येऊन म्हणतात की अहो मला एक सांगा, अर्जुन लहान असताना पूर्णाईने त्याच्यासाठी एक अशी चेन केली होती आणि त्याला एक सोन्याचं पेंडेंट होतं, लॉकेट म्हणजेच असं गोल होतं ते, आणि साधारण
साधारण सूर्यासारखं डिझाईन होतं ते. तर हे सगळं होतं का? तर हे सगळं ऐकल्यानंतर रविराज तर एकदम चकितच होतात आणि म्हणतात, अरे वा छानच, म्हणजे तुला आता हे पण आठवायला लागलं. त्यावरती सहज प्रतिमात्या आणि दोघीही आनंदी दाखवलेत की आता प्रतिमात्याला आठवायला लागले. प्रतिमात्या पुढे म्हणतात आणि त्यानंतर आपली तन्वी बाहेर खेळत होती आणि खेळता खेळता बाहेर पडली आणि रडायला लागली आणि अर्जुनने स्वतःच्या गळ्यातली ती चेन काढली आणि तन्वीच्या गळ्यामध्ये घातली. आणि आता हे सगळं जे त्यांचं बोलणं आहे तर हे सगळं फ्लॅशबॅकमधल्या आठवणी आठवतच आपल्याला दाखवलेलं आहे की पूर्वीच्या आठवणी कशा असतात ते सगळे फोटो ते सीन हे दाखवलेले आहेत. रविराज म्हणतात, तेव्हाची तन्वी गोड आणि इनोसेंट होती, पण आता ती तशी नाही आहे असं रविराज म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात, पण गळ्यात मात्र ती अजूनही तेच लॉकेट घालते. आता हे म्हटल्यानंतर प्रतिमात्यांच्या लक्षात येतं की खरंच की आत्ताची जी तन्वी आहे तर ती तेच लॉकेट घालते. त्याच्यानंतर त्या म्हणतात, हो ना, तन्वीच्या गळ्यामध्ये मी आतापर्यंत किती वेळा ते लॉकेट बघितले, तेच ते लॉकेट आहे. आता त्यांना सुद्धा आठवतं की तन्वीने त्यांना ते लॉकेट दाखवलेलं होतं जेव्हा ते पहिल्यांदा आल्या होत्या ना सुभेदारांच्या घरी. पहिल्यांदा प्रतिमात्या आल्या होत्या त्यावेळेस तन्वीने म्हणजे प्रियाने हे दाखवलं होतं की मी हे रोज घालते म्हणून. त्यावेळेस प्रतिमात्या म्हणतात, मी किती वेळेस ते तन्वीच्या गळ्यामध्ये पाहिलं, पण आजपर्यंत मला हे सगळं कधीच आठवलं नव्हतं. आता हे वाक्य त्या बोलतच असतात तोपर्यंत सायली तिथे येते आणि म्हणते, अजून काय काय आठवतंय प्रतिमात्या तुला? तर तोपर्यंत रविराज म्हणतात, या आज प्रतिमा अर्जुनचा लहानपणीचा बर्थडे आठवत होते. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, काय, दॅट्स ग्रेट, वाव. आता सगळ्यांना आनंद झालेला असतो. तोपर्यंत प्रतिमात्या म्हणतात, अर्जुन त्या रात्री मी तुमच्या घरून निघालो ते सुद्धा मला स्पष्ट आठवतंय. आता रविराजांना सदा सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागतात. बिचारांचा आयुष्य त्या ॲक्सिडेंटपासून खराबच झालेलं होतं ना. पुढे प्रतिमात्या म्हणतात, तन्वीला त्या दिवशी निघायचंच नव्हतं आणि खूप रडत होती आणि पूर्णाई म्हणत होत्या, तुम्ही आज जाऊच नका, तरी आम्ही ऐकलं नाही. तेव्हा ते रविराज म्हणतात, त्या दिवशी जर का पूर्णाईचं ऐकलं असतं तर असं झालंच नसतं. त्यानंतर प्रतिमात्या म्हणतात, हो तुम्ही सांगितलंय मला ते आठवतंय, आपला अपघात त्याच रात्री झालाय, हो ना. त्यानंतर सायली म्हणते, प्रतिमात्या तुम्हाला आणखीन काही आठवतंय का? तर प्रतिमात्या आठवण्याचा प्रयत्न करत असतात की त्यांना काय आठवतंय का? तर त्या म्हणतात की नाही आठवत आहे. तोपर्यंत अर्जुन म्हणतो, नो प्रॉब्लेम आत्या, तुला सगळं आठवेल, काही काळजी करू नको, आणि त्यासाठी तर आपण मैपणशी वॉर करतोय ना, असं अर्जुन म्हणत असतो. आता याच्यानंतर लगेचच चैतन्य म्हणतो, रविराज सर आता आपली पुढची स्टेप काय असेल? महिबतला आपण आता थेट फोनच करायचा का, असं चैतन्य विचारत असतो रविराजांना. त्याच वेळेस अचानकच सायलीला एक गोष्ट आठवायला सुरुवात होते. सायलीला आठवते की जेव्हा सायलीचं लग्न व्हायचं होतं त्याच्या अगोदर सायलीला हॉस्पिटलमध्ये एक पेशंट भेटलेला असतो आणि त्या सिस्टर म्हणत असतात त्याचा फॉर्म भरायला कुणी नसतं. तर सायली म्हणते की तुमच्या प्रोसेसमुळे कोणाचा जीव जायला नको, हवं तर मी सही करते, पण प्लीज यांच्यावरती उपचार चालू करा. याच्यानंतर सायली जेव्हा त्या पेशंटला भेटते तेव्हा तो पेशंट म्हणायला असतो की रविराज किल्लेदार वकील त्याला बोलवा. त्यानंतर सायली रविराजांकडे गेलेली असते आणि म्हणाली असते, मला रविराज किल्लेकरांना भेटायचे. रविराज म्हणाले असतात की मीच किल्लेदार, बोला ना. तर लगेच सायली म्हणाली असते की सिटी हॉस्पिटलमध्ये एक माणूस आहे, त्यांना तुम्हाला भेटायचे. त्यानंतर रविराज त्यांना जाऊन भेटतात आणि विचारतात की या म्हणाल्या की ॲक्सिडेंटबद्दल मला काही बोलायचं आहे. तर तो पेशंट सांगण्याचा प्रयत्नच करत असतो की तुम्हाला मारण्याचा असं म्हणतच असतो. तोपर्यंत तिथे नागराज आलेला असतो आणि नागराज म्हणत असतो की तुकडे करीन मी. म्हणजे त्यावेळेस सुद्धा त्या बाबूचं संपूर्ण बोलणं जे आहे तर ते नागराजने कंप्लीट होऊच दिलेलं नसतं. आता हे सगळ्या आठवणी सायली आणि रविराज यांना आठवत असतात आणि त्यापुढे आता आठवल्यानंतर हे दोघे आता बोलतात की आता अर्जुन म्हणत असतो, सिनियर आणखीन 2 ऑप्शनचं डिस्कशन केलंच होतं आपण. तोपर्यंत सायली म्हणते, एक मिनिट रविराज काका, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही जेव्हा हॉस्पिटलला गेला होता तेव्हा तुम्हाला तो ड्रायव्हर भेटला होता जो ड्रायव्हर तुमच्या गाडीच्या मागचा ट्रक चालवत होता तो. आता यावरती लगेचच रविराजांना सुद्धा आठवायला लागतं की ते त्या बाबूकडे गेले होते आणि विचारत होते, बाबू माझी तन्वी कुठं आहे, माझी बायको प्रतिमा कुठं आहे, सांगणार आहे माझी बायको आणि मुलगी कुठं आहे. आणि त्यावेळेसच तो बाबू तिथे मेलेला दाखवलाय. आता इथे ना नक्की थोडासा गोळच दाखवलाय, नक्की बाबू केव्हा मेला हे या मालिकेमध्ये आज स्पष्ट दाखवलंच नाही. जर का तो तेव्हाच मेला होता तर पुन्हा सायलीला कसा सापडला, इथं ना थोडंसं कन्फ्युजन आहे. आता रविराजांना आठवते की तो जो बाबू होता तर त्याच्या हातामध्ये हॉस्पिटलमध्ये सिटी हॉस्पिटलच्या विलावरती त्या बाबूनं मरण्याच्या अगोदर लिहिलेलं होतं की तुमची मुलगी जिवंत आहे. आणि हे वाक्य रविराजांनी ऐकलेलं असतं आणि हे आता वाक्य रविराज जे आहेत तर ते म्हणतात की हो, म्हणजे
त्याच्याकडून आपल्याला बरीच माहिती मिळू शकली असती, पण तो त्याचवेळी हॉस्पिटलमध्येच गेला हे असं रविराज सांगत असतात. आता त्याच्या पुढे लगेचच सायली म्हणते की पण आता आपण महिपतला घाबरण्यासाठी त्या ड्रायव्हरचा फोटोचा तर वापर नक्कीच करू शकतो ना. आता हे म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच लक्षात येते की हां सायली करेक्ट बोलते म्हणून. सायली म्हणते रविराज काका तुमच्याकडे त्याचा फोटो आहे का. त्यानंतर अर्जुन म्हणतो बायको तू अगदी करेक्ट वेवरती आहेस. अर्जुन म्हणत असतो बायको तू अगदी करेक्ट ट्रॅकवरती आहेस असं अर्जुन म्हणतो. त्याच्यावरती लगेच ड्रायव्हरशी महिपत कनेक्टेड असू शकतोस. त्यावरती रविराज म्हणतात मी त्या ड्रायव्हरची सगळी माहिती काढली होती. बाबू नाव होतं त्या ट्रक ड्रायव्हरचं, क्रिमिनल रेकॉर्ड होतंच त्याचं, आणि त्याचवेळी मी त्याचा एक फोटोसुद्धा मिळवला होता. त्यावर अर्जुन म्हणतो वाव फॅन्टॅस्टिक. आता त्या बाबूचा फोटो आपण जर का महिपतला दाखवला ती महिपतसाठी सगळ्यात मोठी साईन असेल असं अर्जुन म्हणत असतो. आणि यानंतर लगेच दुसरा सीन दाखवलेला आहे. तर हा सीन असतो प्रियाचा. प्रिया सुभेदारांच्या घराच्या बाहेर नुकतीच आलेली असते. तिचा फोन वाजतो. आता प्रिया फोन उचलते आणि फोन उचलून म्हणते काय हो काका आज बऱ्याच दिवसांनी पत्नीची आठवण आली. त्यावर महिपत म्हणतो ए परी काका नाही तुझा खापर पण जबा बोलतोय नरका तो येतेस का इकडे येतेस आणि नाहीतर तू त्याच लायकीची आहेस. तोपर्यंत प्रिया म्हणते अण्णा सर तुम्ही. हां लगेचच महिपत म्हणतो हो पण आता बबलीला नरकात जाऊन कसं चालेल. तिला आता तिचे आईवडील भेटले, आता ती बबली आणि तिच्या आता 5 बहिणी मस्त एकत्र राहा आनंदानं नाही का. तर प्रिया म्हणते तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाहीये. महिपत म्हणतो नाही कळलं बरं आता तुला ना तुझ्या आणि तुझ्या आईबाबाच्या बेटीचे फोटोज पाठवतो मग कळल तुला. हां चालेल का असं म्हणतो. प्रिया तर खूपच घाबरते आणि म्हणते तुम्ही सारख्या धमक्या काय हो देता मला, काय हवं आहे तुम्हाला. तोपर्यंत नागराज म्हणतो प्रिया तुझा आधीमध्ये काय मेमरी लॉस होतो का गं, तो व्हिडिओ हवा आहे आम्हाला. व्हिडिओ किती वेळा सांगायचा मी तुला तेच. आणि पुढे महिपत म्हणतो बबली तुझ्या सगळ्या नाड्यांना आमच्या हातात आहे कळलं ना. तुला आता एक पत्ता पाठवतो त्या पत्त्यावरती डायरेक्ट निघून यायचं. हां पुढचा धक्का ना तुला त्या ठिकाणावरती गेल्यावरच देतो. हां चालेल का असं म्हणून महिपत फोन कट करतो. आता प्रियाला कळतच नाही. प्रिया फोन ठेवल्यानंतर म्हणते यांना अजून काही कळालं असेल का, म्हणजे मी मैना आणि सदाशिव यांना भेटले आणि याबद्दल किंवा आणखीन काही इतर कळलं असेल का, पण मी काय केले अजून असं म्हणून प्रिया विचारात पडते. आणि इकडे महिपत म्हणतो की नागराज शेठ आतापर्यंत आपण या चिचुंद्रीला लय सूट दिली पण आता नाही. आता तिला मी कशी पाताळात गाडतो ना तुम्ही तेच बघा. नागराज म्हणतो पण तू पाठवलेल्या पत्त्यावरती येईल का ती, नाहीतर आधीच काहीतरी कांड करून बसेल असं नागराज म्हणतच असतो. तोपर्यंत महिपतला एक फोन येतो. आता महिपत म्हणतो हा कोणाचा नंबर आहे, हॅलो. तर तिकडून अर्जुन म्हणतो 22 वर्षांपूर्वी पनवेल हायवे जवळ झालेला ॲक्सिडेंट कसा झाला याचा तुला एक पुरावा देतो, लोकेशन पाठवतोय लगेच त्या लोकेशनवरती ये असं म्हणून अर्जुन पटकन फोन कट करून टाकतो. आता महिपत इकडे म्हणत असतो ए कोण आहे रे तू, कोण आहेस तू असं म्हणतो महिपत, पण तिकडून फोन कट झालेला असतो. महिपत म्हणतो हे सगळं ती चिचुंद्री करतीये, पनवेलमध्ये झालेल्या अपघाताबद्दल कोणाला. नागराज म्हणतो त्या ॲक्सिडेंटबद्दल होता का हा कॉल पुन्हा एकदा. महिपत म्हणतो हा नागराज शेठ पनवेलमध्ये अपघात कसा झाला ते तुला सांगतो भेटायला ये असं म्हणत होता. तो एक फोन होता आणि त्याच्यामध्ये एक माणूस घोगऱ्या आवाजात बोलवत होता. या चिचुंद्रीनं कुठल्या तरी पुरुषाला घोगरा आवाज काढून ना आपल्याला घाबरवायला ठेवलेलं आहे कळलं ना. त्याची सुपारी दिली तिने, पण त्या बबलीला माहीत नाही आहे की हा महिपत शिकरे अडकीत त्याशिवाय सुपारी कसा पडतो ते. नागराज म्हणतो म्हणजे आता तू त्या जागी जाणारच नाही आहेस का. महिपत म्हणतो जाणार पण ती प्रिया स्वतःच्या जाळ्यातच सापडणार. नागराज म्हणतो म्हणजे. महिपत म्हणतो आपण प्रियाला जिथं बोलवलं तिथं तुम्ही जावा आणि मला जिथं बोलवलं तिथं मी जातो. दोघांपैकी प्रिया कुठे येते ते आपल्याला कळेल आणि काय करते ते आपण प्रत्यक्षातच बघू. नागराज म्हणतो अरे पण त्या प्रियाचा कोणतरी साथीदार आहे असं म्हणतोस ना तू, 2 पैकी कुठल्या एका जागी तो आला तर. महिपत म्हणतो दोघांपैकी कोणाच्या तरी तावडीत सापडणारच ना तो कळलं का. हां एकाच्या तावडीत प्रिया आणि एकाच्या तावडीत तो, पण आज एक गाव 2 तुकडे करायचेच आपण कळलं का असं म्हणत तुम्ही आता निघा. प्रियाला जिथं बोलवलंय तिथं आता निघा आणि ती जर तिथं आली तर मी येईपर्यंत तिला तिथं थांबवून टाका ठीक आहे असं म्हणतो. मग नागराज म्हणतो ठीक आहे मोबाईल दे असं म्हणून नागराज मोबाईल घेतो आणि गाडीतून उतरून निघून जातो. आता महिपत पुढे अर्जुनने ज्या पत्त्यावर बोलवलं आहे ना त्या पत्त्यावर जात असतो. आता एका जंगलामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही थांबलेले असतात आणि महिपतची वाट बघत असतात. आता तिथे अर्जुनने एक फोटो
ठेवलेला असतो आणि सायली म्हणत असते हा महिपत अजून आला कसा नाही. अर्जुन म्हणतो येईल, टेन्शन घेऊ नको. आणि सायली म्हणते तो फोटो तुम्ही नीट ठेवलात ना, दिसेल ना त्याला. तर अर्जुन म्हणतो सायली रिलॅक्स, महिपतचा खरा चेहरा आपल्याला आजच कळेल असं म्हणत असतो. तोपर्यंत अर्जुनने ना तिथं त्या बाबू नावाच्या ड्रायव्हरचा फोटो एका झाडावरती टांगलेला असतो. आता सायली म्हणते कोणाच तरी आवाज येतोय तिकडून असं म्हणते, तर इकडे महिपत आलेलाच असतो. तर महिपत जंगलामध्ये येतो आणि पाहतो तर आजूबाजूला त्याला कुणीच दिसत नाही. महिपत सगळीकडे बघतो, आवाज देतो आणि म्हणतो या घोगऱ्यानं कुठं बोलवलंय काही कळतच नाही, तर चिटपाखरू सुद्धा दिसत नाहीये असं म्हणत म्हणत मोबाईल चेक करत करत पुढे येतो. कारण तो मोबाईलवरती लोकेशन चेक करत आलेला असतो, जो लोकेशन अर्जुनने पाठवलेला आहे ते. आणि अर्जुन आणि सायली इकडे जंगलामध्ये लपून बसलेले असतात महिपत काय करतो ते बघायला. आता महिपत पुढे म्हणतो आणि हा लाल भोगा तर म्हणजे मोबाईलमधलं लोकेशन तर इथंच दिसतोय. पुढे महिपत म्हणतो म्हणजे सांगितलेल्या ठिकाणी तर पोचलोय मी असं म्हणून महिपत अगदी त्या झाडाच्या जवळ येतो आणि जोरजोरात हाका मारायला लागतो, ऐ कोण आहे रे म्हणून. हिंमत असेल तर समोर ये ना असा महिपत जोरजोरात हाक मारत असतो. आता महिपत पुढे म्हणतो घोगऱ्या आवाजात धमक्या दिल्या म्हणजे हा महिपत चक्र घाबरतोय का काय असं वाटतं का तुला, समोर तर येऊन बघ, नाही तुझे तुकडे तुकडे केले ना तर नाव महिपत शिकरे सांगत नसतो मी असं महिपत म्हणत असतो. आता याच्या पुढे आता महिपत अर्जुनच्या त्याच नंबरवरती फोन लावतो तर त्याचा फोन काही लागत नाही. आता अर्जुन म्हणतो की अरे ह्या घोगऱ्याचा नंबर पण बंद लागतोय, काय करायचं असं म्हणून आता लगेचच महिपत फोन ठेवतो. आणि तोपर्यंत अर्जुन इकडं त्या फोटो ओपन करण्यासाठीचा हलकाचा जो दोरा असतो तो खेचतो. आता मोठा होतो, फोटो फ्लॅश होतो महिपतच्या समोर. महिपत अगदी आश्चर्याने त्या फोटोकडे बघत असतो आणि तो फोटो असतो बाबूचा, म्हणजे तोच बाबू ज्या बाबूला महिपतने पैसे दिलेले असतात किल्लेदारचा ॲक्सिडेंट करण्यासाठी, जे की नागराजच्या सांगण्यावर. बाबूचा फोटो पाहता क्षणी लगेचच महिपतला आठवायला लागतं. महिपतने बाबूला सांगितलेलं असतंय हा गाडीचा फोटो, हा गाडीच्या मालकाचा फोटो आणि हे पैसे, काम झालंच पाहिजे म्हणून. आणि बाबू म्हणाला असतं होऊन झालं साहेब काम. आणि काम झाल्यानंतर बाबूने फोन केलेला असतो महिपतला आणि नंतर महिपत नागराजला फोन करून सांगतो की महिपत शेठ नागराज शेठ तुमची वहिनी पण खपली आणि तुमचा भाऊ पण खपला असं महिपतने नागराजला सांगितलेलं असतं. आता हे सगळं महिपतला आठवतं आणि अचानकच महिपतच्या तोंडून फक्त बाबू हा एकच शब्द उच्चारला जातो आणि त्यानंतर लगेचच महिपत नागराजला फोन लावायला लागतो. आता सायली इकडं म्हणते हा महिपत फोन कोणाला करतोय म्हणून लगेच. आता महिपत नागराजला फोन करत असतो, नागराज काही फोन उचलत नाही. महिपत मनातल्या मनात फक्त म्हणत असतो की नागराज शेठ फोन उचला नागराज शेठ, आणि नागराज काही केल्या महिपतचा फोन उचलत नाही किंवा त्याचा फोन लागत नाही. आता याच्यानंतर महिपत गाडीत बसतो आणि चालायला लागतो जिकडं प्रियाला बोलवले तिकडे. आता जाताना सुद्धा गाडीमध्ये महिपतला सतत त्याच आठवणी आठवत असतात. इकडे अर्जुन आणि सायली जंगलाच्या बाहेर येतात. आता पुन्हा दाखवलेला आहे गाडीमध्ये महिपतला तो क्षण आठवत असतो बाबूचा फोटो आणि अचानकच त्याला नागराजचा फोन येतो. आता महिपत फोन उचलतो आणि म्हणतो बोला नागराज शेठ बोला. त्यावरती महिपत म्हणतो हा महिपत काय झालं तिकडे, कुणी आलंय का तिकडे. महिपत म्हणतो कुणी नाही आलं तिकडे, कळलं ना कुणी सुद्धा आलं नाही, पण मला खात्री आहे ते प्रिया आहे ना, प्रिया आजूबाजूला कुठंतरी लपून माझ्यावरती लक्ष ठेवूनच असणार. हां तुम्हाला मी फोन करत होतो पण नेहमीप्रमाणे तुमचा फोन कुठंतरी उलटला होता. तर नागराज ऐकत असतो. आता पुढे महिपत म्हणतो तिथं आल्यावर सगळं सांगतो. हां तुम्ही कुठे आहेत नागराज शेठ. आता नागराज म्हणतो कुठे काय कुठे, तू जिथे सांगितलंच प्रियाला बोलवलंय तिथंच थांबलोय ना मी. तोपर्यंत महिपत म्हणतो थांबा तुम्ही तिथंच, आणि ती प्रिया आली ना त्या प्रियाला पण थांबवून ठेवा तिथंच, आलोच मी असं म्हणते. तोपर्यंत नागराजच्या पाठीवरती प्रिया थाप मारते आणि म्हणते कशाला बोलवलं तुम्ही मला इथं. नागराज म्हणतो सॉलिडच हुशार आहेस ग तू, मानलंच पाहिजे तुला, म्हणजे आधी तिकडे जाऊन आलीस आणि आता इकडे. तर प्रिया म्हणते तिकडे कुठे, अहो महिपतने मला हा पत्ता पाठवला तर मी इथेच येणार ना असं म्हणून प्रिया आजूबाजूला बघत असते की महिपत कुठे म्हणून, आणि म्हणते कुठे आहे तुमचा मित्र कुठे आहे. नागराज म्हणतो येईल, हां लवकरच येईल असं म्हणून नागराज आणि प्रिया पाहतच असतात रस्त्याकडे. तोपर्यंत महिपतची गाडी येते आणि महिपत इतक्या जोरामध्ये फास्ट गाडी घेऊन येतो आणि डायरेक्ट प्रियाच्या अंगावरतीच घालतो आणि प्रियाच्या जवळ नेऊन गाडीला ब्रेक मारतो. हा थरार इतका भारी दाखवला ना तुम्ही प्रेक्षकांना टीव्हीवरती बघायला अजिबात विसरू नका. आज प्रियाची ना खूपच प्रिया घाबरलेली दाखवली. आज तिला कळालेलं की महिपत हा काय चीज आहे ते. महिपतने त्याला इतकं घाबरवून टाकलेलं असतं प्रियाला. प्रिया एकदमच घाबरून जाते. आणि आता गाडी थांबवल्यानंतर लगेचच महिपत गाडीतून उतरतो आणि येतो. तर प्रिया म्हणते काय काय हे, अहो मेले असते ना मी आता.
आणि नागराज जो आहे तो महिपतची गाडी बघून लगेच लांब सरकून उभारलेला असतो, कारण त्याला माहिती असतं की आज महिपत खूपच चिडलेला दाखवलाय. आज महिपत इतका चिडलेला असतो प्रियावरती की आज प्रियाचं काही खरंच नसतं आणि महिपत इतक्या डायरेक्ट तिच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो भाग फारच भारी दाखवलेला आहे. प्रिया घाबरूनच म्हणते, हे हे काय होतं, अहो मेले असते ना मी. असं म्हणल्यानंतर महिपत एकदम जोरात ओरडतो आणि म्हणतो, अख्ख्या पनवेलमध्ये पेढे वाटले असते मी, अख्ख्या पनवेलमध्ये, पण तुझा अजून टाईमच आलेला नाही आहे ना. आधी तुझ्याकडनं सगळं वधवून घेणार आणि मग खिचेक. प्रियाला काही कळतच नाही. प्रिया इतकी घाबरली असते, जी बोलतीच बंद झाली. प्रिया म्हणते म्हणजे, महिपत म्हणतो म्हणजे काय म्हणजे महिपत म्हणतो म्हणजे वाघाचे म्हणजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान, दरारेची मान. असा महिपत असला भारी बोलतो ना, एकदम मस्त डायलॉग टाकलाय महिपतचा. आता महिपतची माणसं लगेचच प्रियाचे दोन्ही हात पकडतात. महिपत म्हणते, व्हिडिओ मागण्याची ही कुठली पद्धत झाली. महिपत म्हणतो, नागराज शेठ तुमची पुतणी आता मला पद्धत शिकवायला लागली. आणि महिपत म्हणत असते, काका यांना सांगा ना मला सोडायला, आपण बसून बोलूयात, असं म्हणत असते. आता ते दोन्ही माणसं प्रियाला पकडून घेऊन जात असतात आणि महिपत त्याच्या मागे म्हणत असतो, काका काय बघताय, वाचवा ना तिला, काका वाचवा ना. आणि प्रिया इकडे ओरडत असते, काका वाचवा मला, आपण बसून बोलूयात. आणि आता इकडे लगेचच प्रियाला जे आहे तर ते महिपतच्या माणसांनी जंगलामध्ये आणलेलं असतं आणि तिथे एक मोठा खड्डा खाल्लेला असतो आणि महिपत आणि नागराज या दोन्हीच्या पाठीमागे आलेले असतात. आता तो प्रिया खड्डा बघून एकदमच घाबरते. आता इकडे प्रिया सीन दाखवलेला आहे सायली. इकडे सायली म्हणत असते, बाबूला महिपतने ओळखलं आणि तो हादरलेला दिसत होता, असं बाबूच्या फोटोकडे बघून लोक म्हणत असतात. अर्जुन म्हणत असतो, महिपतच्या चेहऱ्यावरती हे स्पष्ट दिसत होतं. सायली पुढे म्हणते, पण तुम्ही एक गंमत पाहिली का, फोटो बघितल्यानंतर महिपतने कोणताही आरडाओरडा केला नाही, बाहेर या वगैरे असा काहीही बोलला नाही, अजिबातच त्याने आरडाओरडा केला नाही. उलट त्याला ही गोष्ट लगेचच कोणाला तरी सांगायची होती आणि म्हणून तो फोन करत होता कोणाला तरी. अर्जुनच्या सुद्धा हे लक्षात येतं. पुढे सायली म्हणते, पुढे मग नंतर तो काही न बोलता सरळ निघूनच गेला. अर्जुन म्हणजे या बाबतीत त्याला कोणावर तरी संशय असेल का. अर्जुन म्हणतो, हो असेल ना, त्याला असू शकतो कोणावरती संशय, कारण महिपतचे बरेच शत्रू होते, याचा बिल तो कोणावरती तरी फाडणारच. सायली म्हणते, या संशयाने महिपत सैरभर झाला ना तर बरंच होईल, आपलं काम होईलच. तर अर्जुन म्हणतो, आपलं काम झालेलंच आहे, तुझा संशय खरा ठरलाय बायको, एकदम खरा ठरलाय. 22 वर्षांपूर्वी सिनियर आणि प्रतिमा त्याचा अपघात ज्याने घडून आणला तोच हा बाबू, त्या बाबूशी महिपतचा संबंध आहे. आणि सायली पुढे म्हणते, आणि तो संबंध कसा आहे तो आपण शोधून काढूयाच म्हणून. आणि ठरलं तर मग हा एपिसोड आज इथे संपलेला आहे. प्रेक्षकांना उद्याचा भाग जबरदस्त असणार आहे, तुम्ही नक्की पाहत राहा. आणि आजच्या रिव्ह्यूसाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होईल. तर पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते. तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय की सायली रविराजांना म्हणत असते की रविराज काका, आता महिपतवरती पुढचा गाव खूप लवकर करावं लागणार आहे. रविराज म्हणत असतात, अशी माणसं सहसा घाबरत नाहीत, पण चुका नक्की करू शकत असतात. आणि प्रियाला तर इकडे अक्षरशः जमिनीमध्ये खड्ड्यात पुरलेलं असतं. आणि प्रिया म्हणत असते, तुम्हाला कुणीही धमकीचे फोन करता आणि त्याचा काही मागचा पुढचा विचार न करता तुम्ही मला इथे आणून मारण्याचा प्रयत्न करताय, पण याचा काहीच उपयोग होणार नाहीये, कारण या धमक्या मी देत नाहीये. पुढे अर्जुन जो आहे तर बोलत असतो. अर्जुन रविराजांना विचारत असतो, जेव्हा एखादा गुन्हेगार काही बोलत नाही आणि गुन्हा मान्यही करत नाही, त्याच्या पुढे रविराज म्हणतात, तेव्हा त्या गुन्हेगाराला आपण जिथं गुन्हा घडला त्या ठिकाणी घेऊन जातो आणि मग बऱ्याच वेळेला नकळत तो स्वतःच आपल्याला त्या गुन्ह्यापर्यंत घेऊन जातो. एक्झॅक्टली माय पॉईंट, अर्जुन असा म्हणतो. आता उद्याचा भाग अतिशय जबरदस्त होणार आहे, पाहत राहा ठरलं तर मग. आणि प्लीज माझी आवडती सिरियल या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.